श्री गुरुचरित्र अध्याय 14 ज्ञान विवरण क्रूर यवन शासन सायनदेव प्रधान नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विषेखा एक चित्त परिसेया जय जया योगेश्वरा सिद्ध मुहूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया मासी उदरव्यतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्माप्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करे सिद्ध आपण सद्गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली त्याचे बोनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाली परिसेया सद्गुरु भक्तीचा प्रकार व पूर्ण जाणे द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून ज्ञान परिसेया तया सायनदेव द्विजाची सद्गुरु बोलती संतोषी भक्त हो वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी सद्गुरूचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवून या चरणी न्यासिता झाला पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार विद्या माया दिसी नरो वेदा अगोचर तुझा महिमा विश्वव्यापक तू होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैसी अम्मासी मागे ने कथा तुम्हासी हे कृपा सद्गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी शूर क्रूर असे परिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अम्माशी बोलवत तसे मज आजी जातो तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषोनी सद्गुरु मूर्ती अभय करपले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणोनिया भय सांडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविला अम्मापासी जव वरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथून निजभक्त आमचा तू होशी पारंपार वंशोवंशी अखिला पृष्ठ तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोग्य होई शतायुषी ऐसा वर लाधून निघे सायनदेव रामन जेथे होता यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमदैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विन्मुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी सद्गुरु ध्यात असे कोप लिया ओळंब्यासी केवी स्पर्शी अग्रीची सद्गुरु कृपा होय जशी काय करील क्रूरदृष्ट गरुडाचिया पिला यासी सर्प तो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा सद्गुरूची काय एखाद्या सिंहासी ऐरावत केविग्रासी सद्गुरु कृपा होय ज्याशी कळी काळाचे भय नाही ज्याच्या हृदय सद्गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवनांतपुरात जाऊन सुस्मृती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होई त्याची जागृत होऊन परियेसी प्राणांतिक व्यतेशी कष्ट तसे तैवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो गायी छेदन करतो अभेव पायी विप्र एकापणासी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी तोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तूच माझा येते पाचारले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देता तैवेळी संतोषी न द्विजवर आला ग्रामावेग वस्त्र गंगातीरी असे वासर सद्गुरूचे चरण दर्शन देखून या सद्गुरूशी नमन करतो भावेशी सहस्त्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यावत संतोषीनी सद्गुरुमूर्ती तया द्विज आश्वासेती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रे ऐकोनी सद्गुरूचे वचन विनवत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणे विने देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धार या सागरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी सद्गुरूसी विनवी विप्र भावेसी संतोषोने विनयेसी सद्गुरु म्हणत तैवेळी कारण असे अम्मा जाणे तेथे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदर्शी
आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्रपुत्र इष्ट भ्राता मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तैवेळी. ऐसे परी संतोषोनी सद्गुरु निघाले तेथोनी. ऐसे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समेत सद्गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तपणे. नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयसी. होते शिष्य भाऊ वसी त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे सद्गुरु चरित्र कामधेनू. सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करोनी एकाग्रू ऐका श्रोते सकळीक. इति सद्गुरुचरित्रमृते परम कथाकल्पतरे नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रधान नाम. अध्याय 14. जय जय रघुवीर समर्थ.